नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले शिवकन्या स्पेशल या चॅनलवर। आज मी तुम्हाला मिक्सर न वापरता 5 मिनिटात दुधाच्या साईपासून लोणी म्हणजेच तूप कसं बनवायचं हे सांगणार आहे। तर ही सोपी ट्रिक्स नक्की बघा। इथे मी काही दिवसाची साय एकत्र करून घेतलेली आहे। इथे आपल्याला ही साय व्हिक्सच्या मदतीने किंवा मग चमच्याच्या मदतीने थोडीशी फेटून घ्यायची आहे आणि ही साय एकाच दिशेने फेटायची आहे, म्हणजे साय ही थोडी हलकी होते आणि वरती येते। बघा, या पद्धतीने एकाच दिशेने फेटायचे आहे। चला तर बघा, आपण यामध्ये आता बर्फाचे तुकडे टाकणार आहोत। 4 ते 5 बर्फाचे तुकडे टाकायचे। हे बघा, मी 4 ते 5 बर्फाचे तुकडे टाकले आहेत। नंतर परत हे एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे। यामध्ये परत थोडेसे आपण बर्फाचे तुकडे टाकणार आहोत। 2 ते 3 परत बर्फाचे तुकडे टाकायचे आणि परत फेटून घ्यायचं। आणि लक्षात ठेवायचं की एकाच दिशेने फेटायचं। हे बघा, लोणी थोडं थोडं आता एकत्र होत आहे आणि वरती येत आहे। आपण जसं जसं फेटत गेलो बर्फ टाकून, तसं तसं लोणी बघा वेगळं व्हायला लागलं होतं। हे बघा कसं वरती तरंगत आहे लोणी। थोडा वेळ हे आपण असंच फेटत राहूया। या लोण्याचा छान असा गोळा तयार होईपर्यंत फेटत राहायचं। बघा, फेटत राहिल्यावर थोड्या वेळाने लोणी बघा कसं गोळा तयार होऊन येत आहे। हे बघा, छान असा आता लोण्याचा पांढरा शुभ्र गोळा तयार होत आहे। हे बघा, आता छान असा आपल्याला मिक्सर धुण्याचा वारंवार कंटाळा येतो, त्यामुळे ही बर्फाची ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा। याने हातही जास्त खराब होत नाही आणि मिक्सरही खराब होत नाही। चला, आपण आता हे लोणी काढून घेऊया। आता आपण हे लोणी 2 ते 3 पाण्याने धुवून घेत आहोत। दोन ते 3 पाण्याने धुवून घेतल्यावर त्याचा आंबटपणा पूर्ण निघून जातो आणि तूप हे जास्त दिवस टिकते। यानंतर आपण काढलेलं हे लोणी मंद आचेवर कढवायला ठेवायचं आहे। आपल्याला मंद आचेवर लोणी असं छान कढवून घ्यायचं आहे। मंद आचेवर लोणी छान कढवून घेतले की त्याला छान असा पिवळा रंग येतो। सोन्यासारखा रंग आलेलं सुवासिक आणि शुद्ध तूप तयार होतं। हे तूप थोडं कोमट होईपर्यंत आपण बाजूला ठेवूया। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला बर्फ टाकून तूप करण्याची ही पद्धत? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब